शिवसेनेचे मंत्री उदय सामंतांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली। दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। शिंदेंची शिवसेना आणि मनसेच्या युती संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। पाहूयात। आज खरी खिचडी खायला मी आलो होतो, त्याच्यामुळे बाकीच्या राजकीय खिचडीची चर्चा करायची काही आवश्यकताच नाही। उत्तम खिचडी प्रकाशमध्ये मिळते किंवा आस्वादमध्ये मिळते। सगळ्यांनाच राज ठाकरेंची गरज पडायला लागली। यांचे चप्पल झिजवण्याचं काम राज ठाकरे करतायत। संपलेल्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही। मागील अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी नेते आणि राज ठाकरे यांच्यात भेटी गाठींचं सत्र सुरू झाल्याची चर्चा आहे। आज सकाळी मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरे यांची भेट घेतली आहे, तर 2 दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची देखील भेट घेतली होती। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटी गाठी सुरू आहेत का? तसंच मनसे शिवसेना युती संदर्भात सामंतांनी भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। आज खरी खिचडी खायला मी आलो होतो, त्याच्यामुळे बाकीच्या राजकीय खिचडीची चर्चा करायची काही आवश्यकताच नाही। म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं, संदीपजी देखील सांगतील की कुठलीही राजकीय चर्चा करण्यासाठी मी इथं आलोच नाही। उलट साहेबांना देखील, राजसाहेबांना देखील वेळ होता थोडा, या परिसरातनं मी चाललो होतो, त्यांना भेटण्यासाठी आलो, त्यांची भेट घेतली आणि आता निघालो। शिवसेना भवन आहे तिथे, सामनाचं ऑफिस आहे तिथे, मार्मिकचं ऑफिस होतं तिकडे। बरं, रस्ते आम्हाला माहिती आहे, जास्त माहिती आहे। आणि उत्तम खिचडी प्रकाशमध्ये मिळते किंवा आस्वादमध्ये मिळते। उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी उदय सामंत यांच्यासह महायुतीला खोचक टोला लगावलाय। तर वडेट्टीवार यांच्या टीकेनंतर उदय सामंत यांनी देखील वडेट्टीवार यांच्यावर पलटवार करत त्यांना प्रत्युत्तर दिलंय। सध्या राज ठाकरे हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे, एवढी ताकद त्या राज ठाकरेमध्ये निर्माण झालेली आता दिसते। सगळ्यांनाच राज ठाकरेंची गरज पडायला लागली, म्हणजेच यांचे चप्पल झिजवण्याचं काम राज ठाकरे करतायत। आणि हे चपला झिजतपर्यंत त्या दरवाजात जात राहतील अशी एकूण राज्याची परिस्थिती निर्माण करून दिली आहे। संपलेल्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही। त्यांनी स्वतःच्या पक्षवाढीसाठी पहिला वेळ द्यावा, स्वतःचा पक्ष वाढवावा। प्रदेशाध्यक्षपदाच्या मला असं वाटतं की ते देखील रेसमध्ये होते, त्यांना ते पद मिळू शकलं नाहीत, म्हणून ते डिप्रेशनमध्ये आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने ते बोलतात। विजय वडेट्टीवार अतिशय माझ्या जवळचे मित्र आहेत, त्यांनी देखील आता योग्य मार्ग स्वीकारावा ही देखील त्यांना मला विनंती करायची आहे। विधानसभा निवडणुकीत देखील काही जागांवर शिवसेना आणि मनसेमध्ये युती होणार अशी चर्चा होती। मात्र माहीममध्ये अमित ठाकरेंच्या विरोधात शिवसेनेचे सदा सनवणकर मैदानात उतरले होते, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। राज्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या 4 महिन्यांवर येऊन ठेपल्या। ऐनवेळी चर्चा नको म्हणून अगोदरच दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या फैरी सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे। पालिका निवडणुकी संदर्भात चर्चेला उशीर होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांकडून खबरदारी घेतली जात असल्याची माहिती आहे। विधानसभेत जी चूक झाली ती पालिका निवडणुकीत होऊ नये यासाठी सामंत आणि राज ठाकरेंमध्ये बंद दारात चर्चेची माहिती मिळते आहे। युतीसाठी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टाळी दिली होती, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिसाद दिला होता। मात्र राज ठाकरे परदेश दौऱ्यावरून आल्यानंतरही त्यांनी यावर अजून भाष्य केले नाहीये। तसंच या विषयावर राज ठाकरेच बोलतील असं म्हणणारे संदीप देशपांडे यांची देखील भाषा बदलल्याचं दिसतंय। पण सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा जर इंटरव्ह्यू पूर्ण ऐकला, पूर्ण बघितला, तर त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की आमच्या दोघांपेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे। याचा अर्थ युती करावी किंवा असा कुठलंही वाक्य मी तरी त्या इंटरव्ह्यूमध्ये सन्मान्य राजसाहेबांच्या तोंडातनं ऐकलं नाही। हा त्यातनं कोणाला काय अर्थ काढावा हा ज्याचा त्याचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे। आता कोणी काय अर्थ काढले त्याच्याबद्दल मी काय बोलू? आम्ही राज ठाकरेंना मानतो। ते असं म्हणतात की त्या मुलाखतीत असा कुठलाही युतीचा राजकीय युतीचा प्रस्तावच नव्हता, त्यांनी तसं सांगावं। अर्थ वेगळा त्यांचा, तुम्ही अर्थ वेगळा। सन्मान्य राज ठाकरे यांनी तसं सांगावं, त्यांनी सांगावं ना तसं। आम्ही लोकभावनेचा आदर केला, आम्ही प्रतिसाद। आतापर्यंत आमच्यावरती आरोप होत होते की तुम्हाला हे एकत्र येणं नको आहे 2 भावांचं किंवा ठाकरे कुटुंबाचं। आता आमचं मन खुलं आहे,
आमचं मन प्रभू श्रीरामाचं मन आहे, हनुमानाचं मन आहे, मोकळं मन आहे. राज ठाकरे यांना आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा, तसंच आम्ही त्यांच्या दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. राज ठाकरे यांनी एक भूमिका व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात. आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय. त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत. आम्ही शांत आहोत. महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत राज ठाकरेंनी युतीसाठी उद्धव ठाकरेंना टाळी दिली होती. दरम्यान याच दिवशी मी देखील सर्व भांडणं दूर ठेवायला तयार असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीनंतर राज ठाकरे संपूर्ण कुटुंबासह परदेशात गेले होते. तसंच उद्धव ठाकरे देखील आपल्या कुटुंबासह परदेश दौऱ्यावर गेले होते. दरम्यान दोन्ही ठाकरे आता पुन्हा मुंबईत परतले, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा युतीची चर्चा होणार का? युतीचं पुढचं पाऊल कोण टाकणार याकडे आता लक्ष लागलंय. राज ठाकरे यांनी युतीसाठी प्रस्ताव दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला होता. दरम्यान यानंतर अनेक दिवस उलटले, मात्र युतीची चर्चा अजूनही त्याच टप्प्यावर आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का, की बंधू भेटीच्या चर्चा हवेतच राहणार याकडे आता लक्ष लागलंय. तर दुसरीकडे उदय सामंत राज ठाकरेंकडे युतीचा प्रस्ताव घेऊन गेल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.